शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे। खड्डे मुक्तीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून लक्षवेधी आंदोलन। जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांचा पुढाकार। दरेगाव ते डोनगाव या रस्त्यावर जागोजागी जीवा घेणे, खड्डे पडल्याने लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून निषेध नोंदवत या विरोधात एल्गार पुकारला आहे। 21 किलोमीटर अंतराचा टाकळी ते मुदखेड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थी, वृद्ध, महिला, रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। या मार्गावरील गावातील लोकांना जाण्या येण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे। जागोजागी जीव घेणे, खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण होत आहे। याबाबत आज दरेगाव रस्त्यावर युवक काँग्रेसने खड्डे मुक्तीसाठी गांधीगिरी मार्गाने बेशरमाची झाडे लावून लक्षवेधी आंदोलन केले। खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यावधीची बिले उचलली जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे, तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल यांनी पुढाकार घेतला व तसेच यावेळी श्याम पाटील, रोहित पिंपळगावकर, केशव पाटील शिंदे, माणिकराव मंगल, संभाजी गाडे, अनिल कुरे, चक्रधर कुरे, रामदास शिंदे, सटवाजी पांडागाडे, बापूजी गाडे, दामोदर गाडे, करण गाडे, भगवान गाडे, अंताजी पाटील, सतीश राहिरे, कृष्णा राहिरे, गणपत शिंदे, शहाजी गाडे, अक्षय गाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। झालाच नाही। बरं, ओके। तर आज या ठिकाणावरती अनेक कॉलेजचे विद्यार्थी आहेत, शाळेचे मुलं आहेत जे दररोज बस आज त्यांना या सगळ्या खराब रस्त्याचा प्रचंड त्रास या ठिकाणावरती होतोय। काय नाव आहे तुझं? माझं नाव रोहित अक्कलवाड आहे। कुठला आहेस तू? मी कुजऱ्याचा। बरं बरं, काय रस्त्याचा काय त्रास होतोय? मी जसं कॉलेजला येतो 7वी पासून मी कॉलेजला येतो, आता पण रस्ता तर झालाच नाही। शाळेला मला तर वाटते रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच कळत नाही मला। बरोबर, काय आजपर्यंत विकास झालाच नाही या रस्त्याचा कधी। एसटीनं, बसनं, टू व्हीलरनं कधी कधी नाही त्रास काय, लई त्रास आहे सगळ्याला, म्हातारे जेव्हा सगळ्यालाच त्रास आहे। तर ही परिस्थिती या ठिकाणावरती रस्त्याची अशा प्रकारची आहे आणि म्हणून आम्ही इथं बेशरमाचे झाडं या रस्त्यामध्ये लावून हे आंदोलन या ठिकाणावरती आम्ही करत आहोत। आणि बस ज्या आहेत त्या बस पलटी खाईल अशा प्रकारचा रस्ता या ठिकाणावरती आहे। मी आदरणीय प्रतापराव देशमुख यांना विनंती करतो की आपण याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं। हा भोकर मतदारसंघ आहे। गेल्या अनेक वर्षापासून या भागाला जो तालुक्याला जोडणारे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत, परंतु दरवर्षी खड्डेमुक्तीच्या नावाखाली, खड्ड्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जातात। परंतु जेव्हा पावसाळा येतो तेव्हा त्या रस्त्याची परिस्थिती जैसे ती आहे। आज आमच्या जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजीराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं आहे। खड्डेमुक्तीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। खरोखरच ही दयनीय अवस्थेमधून नागरिकांची सुटका व्हावी ही त्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा शासनाने या ठिकाणी सत्तेवर असलेल्या लोकांनी या भोकर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराकडून अपेक्षा नागरिकांच्या आहेत की या रस्त्याचे खड्डेमुक्त रस्ते व्हावेत आणि खड्डेमुक्तीमधून एकदाची सुटका व्हावी अशी अपेक्षा सर्व लोकांची आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी लोकांना अपेक्षा आहे। परंतु मला तरी वाटत नाही की दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च शासन करते, परंतु रस्त्याच्या नावावर कोट्यावधीचा हा कागदावरचा भ्रष्टाचार हा संपलेला नाही। या ठिकाणावरती वर्षानुवर्षे हे रस्ते खराब आहेत। भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण यांना मी विनंती करतो की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, ते विकास करण्यासाठी निवडून दिले। माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे। मी माजी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की निवडणुका संपल्या का राजकारण संपत असतं, पण आता तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून जर याकडे लक्ष देत नसाल तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही। खड्ड्यामध्ये रस्ते आहेत, लोकांचं जीवन अत्यंत दयनीय आहे। जर एखादा गंभीर असलेला पेशंट जर दवाखान्यात न्यायचा म्हणला तर तो पेशंट हा वाटेतच मरेल अशा प्रकारचे रस्ते आहेत। त्यामुळे मी प्रशासनाला, सरकारला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो की येत्या 1 महिन्याच्या आत जर हा रस्ता झाला नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि इकडं रस्ता रोको करू। येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना या डोनगाव पासून दरेगाव पर्यंतच्या गावांमध्ये आम्ही फिरू देणार नाही हा इशारा इथल्या सगळ्यांच्या वतीने देतो। बरोबर आहे का?
हा सगळ्यांच्या वतीनं देतो. आमचा रस्ता 1 महिन्याच्या आत हा दुरुस्त झाला पाहिजे. 1 महिन्याच्या आत जर हा दुरुस्त झाला नाही तर इथल्या सगळ्या लोकांच्या साक्षीनं आम्ही या भागाचा रस्ता रोको, बेमुदत रस्ता रोको करू आणि इकडे एकही लोकप्रतिनिधींना आम्ही येऊ देणार नाही. हे या ठिकाणावरती या सगळ्यांच्या वतीनं सांगतोय. करायचं की नाही? हा चालेल. आपण